खचलेली भिंत, विझलेली चूल आणि नदी नाल्यांनी प्रसाद म्हणून डोळ्यात ठेवलेलं पाणी. मराठवाड्याची अवस्था सध्या अशीच आहे. आता हळूहळू पूर ओसरलाय, पण उद्या परवा आणखीन पावसाचा अंदाज आहे आणि आजही काही ठिकाणी पाऊस होतोय. तशामध्ये पूरग्रस्तांना लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त मदत कधी आणि कशी पोहोचणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि आजच्या झिरो अवरमध्ये आपण याच विषयावरती चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी पूर्वी भावे. आजच्या झिरो अवरच्या भागामध्ये तुमचं स्वागत करते. खरं तर दुष्काळी भाग म्हणता म्हणता अवघ्या आठवडाभरामध्ये मराठवाडा पाण्याखाली गेला. काठ सोडून गावात शिरलेल्या नद्या आता पुन्हा आपल्या पात्रात परतल्यात खऱ्या, मात्र जाताना अनेकांचे संसार घेऊन गेलेत. पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्याचा सगळेच जण प्रयत्न करतायत. सरकारने तातडीने मोठी मदत करावी यासाठी विरोधक आक्रमक झालेत, तर सत्ताधारी पक्ष त्यासाठी हालचाल करतायत आणि नवी वचनं देत आहेत. चांगली गोष्ट ही की काल जाहीर केलेल्या तातडीच्या मदतीचं वाटप आजपासून काही भागात सुरू झालंय. इकडे मुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दरबारी पोहोचले. तिथं ते पंतप्रधान मोदींना भेटणार हे जवळपास निश्चित होतं आणि तसंच झालं. आज दुपारी जवळपास 1 तास दोघांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना बैठकीची माहितीही दिली आहे, तेही आपण पाहणार आहोत. पण मुख्यमंत्र्यांच्या याच दिल्ली दौऱ्यावरती आजचा आमचा प्रश्न होता तो पाहण्यासाठी सुरुवातीला जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा झिरो अवरचा प्रश्न आहे, दिल्लीत गेलेले मुख्यमंत्री केंद्राकडनं मराठवाड्यासाठी भरघोस मदत आणतील का? होय किंवा नाही? सोशल मीडियावरती प्रश्न लाईव्ह आहे, नक्की तुमचं मत नोंदवा. आता मी आधीच असं म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी काल रात्रीच दिल्ली गाठली आणि त्यांच्या दौऱ्यामध्ये पंतप्रधानांची भेट ही सर्वात महत्त्वाची घडामोड होती. दोन्ही नेत्यांमध्ये मराठवाड्यातील महापुराची चर्चा होणं अपेक्षितच होतं आणि तसंच झालं. पण त्याशिवाय गडचिरोली पोलाद सिटी, नवी मुंबई विमानतळाचं नाव आणि लोकार्पण याबरोबरच अनेक विकास कामांवरही चर्चा झाली. पण मराठवाड्यातील परिस्थितीवरती फडणवीसांनी पंतप्रधान मोदींना नेमकं काय काय सांगितलं, काय काय माहिती दिली आणि त्यावर मोदींकडनं कोणतं आश्वासन मिळालंय हे आपण फडणवीसांच्या तोंडून ऐकूया. आता नुकसानीचा पूर्ण आढावा आपण घेतो आहोत, त्यामुळे या संदर्भात प्रीमॅच्युअर बोलणं हे योग्य होणार नाही, ते आपल्या फायद्याचं देखील नाही. पूर्ण नुकसानीचा आढावा झाल्यानंतरच त्याचं स्टेटमेंट आपण केंद्र सरकारला पाठवू, कारण हे काही स्टेटमेंट वारंवार बदलता येत नाही, ते एकदाच पाठवता येतं. त्याच्यामुळे त्याचा पूर्ण अंदाज आला आणि स्टेटमेंट पाठवलं की ते तुम्हालाही रिलीज केलं जाईल. कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही आमचं घोषणापत्र आहे त्या घोषणापत्रामध्ये हे आश्वासन दिलेलं आहे, त्यामुळे त्या आश्वासनाची पूर्तता आम्ही निश्चितपणे करणार आहोत. ती आता कधी करायची, कशी करायची या संदर्भातली आमची एक समिती तयार झालेली आहे. ती समिती त्याचा अभ्यास करते आहे, कारण कर्जमाफी काही वारंवार करता येत नाही, त्यामुळे ती करत असताना ती अधिक इफेक्टिव्ह कशी होईल हा आपला प्रयत्न आहे. आत्ता आपल्याला कल्पना आहे की आता खरीपाकरता घेतलेलं कर्ज फेडण्याची वेळ पुढच्या वर्षी येणार आहे. आत्ता शेतकऱ्यांना महत्त्वाचं काय आहे तर तातडीची त्यांच्या खात्यातली मदत ही अधिक महत्त्वाची आहे, त्यामुळे ती खात्यातली मदत पहिले करणं ही आमची प्रायोरिटी आहे. आता मुख्यमंत्री दिल्लीत गेल्यावरती महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण तापणार नाही असं होणारच नाही आणि अगदी तसंच झालं. भल्या पहाटेपासूनच विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावरती टीका सुरू केली. केंद्रापुढे लोटांगण घाला, पण शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी पुढे या. केंद्राच्या मदतीवरनं फडणवीसांना दिल्लीमध्ये किती किंमत आहे हे समजेल असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं. अशी टोलेबाजीच त्यांनी केली. तर सरकारच्या वतीने बोलताना डबल इंजिन सरकारचा काय फायदा असतो ते आता समजेल असं भाजप आमदार नितेश राणे म्हणाले. शिवाय केंद्र सरकार राज्याला भरपूर मदत करेल अशी अपेक्षा मंत्री छगन भुजबळ यांनी सुद्धा व्यक्त केली. जा, केंद्राच्या चरणी लोटांगण घाला, पाया पडा, हात जोडा, पण महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी पुढे या, अशीच आमची त्यांच्याकडे मागणी आहे. आणि आम्ही जर नरेंद्र मोदीजी पंतप्रधानांनी महाराष्ट्राला दुय्यम स्थान न देता आतापर्यंत महाराष्ट्राला मदत करताना केंद्राचा हात आकडता राहिला, ती भूमिका ठेवूच नये आणि भरीव मदत दिली पाहिजे. शेतकरी उद्ध्वस्त झालाय, घरदार उद्ध्वस्त झाले, जनावरं वाहून गेले, काही शिल्लक राहिलं नाही. आणि अशा स्थितीत केंद्राची मदत महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीसांची किती वट आहे, किती त्यांना किंमत आहे हे आता केंद्राच्या मदतीवरून आम्हाला कळेल. केंद्र आणि राज्य म्हणून जेव्हा आम्ही डबल इंजिनचं सरकार बोलतो, हाच त्याचा फायदा आहे. केंद्र आणि राज्य जेव्हा एका विचाराचं सरकार असतं तेव्हा राज्य हक्काने केंद्राकडे जाऊ शकतं
आणि आतापर्यंत नरेंद्र मोदी साहेबांनी पंतप्रधान म्हणून आणि आमचे अमित शाह साहेब आणि एकंदरीत केंद्र सरकारने महाराष्ट्राला कधीच खाली हात पाठवलेला नाही, किंबहुना भरभरून दिलेला आहे प्रत्येक बाबतीमध्ये. म्हणून याही संकटाच्या काळात आदरणीय नरेंद्र मोदी जीच आपल्याला भरभरून मदत करतील, हा प्रत्येक महाराष्ट्राच्या जनतेला ठाम विश्वास आहे. त्याला जे जे जमेल ते करतोय, परंतु भारत सरकार त्या प्रत्येक राज्यामध्ये कुठे कुठे काय काय झालं आणि यांना काय करता येईल याचा संपूर्ण जे आहे डाटा गोळा करून ते मदत करणार. भारत सरकारकडे सुद्धा आता अमित शाह साहेबांकडे पत्र दिलेले आहेत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी. आज मला असं वाटतं की मुख्यमंत्री सुद्धा दिल्लीत गेलेले आहेत. तर सर्व बाजूने जो आहे आपण प्रयत्न करतो. मराठवाड्यासाठी पीएम केअर फंडातनं पैसे आणा अशी मागणी काल उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यावरही फडणवीसांनी आज उत्तर दिलं. कोरोनाच्या काळामध्ये ठाकरेंच्या सीएम केअर फंडामध्ये 600 कोटी रुपये पडून आहेत असा खुलासा किंबहुना आरोपच मुख्यमंत्र्यांनी केलाय. पाहूयात. PM केअर फंडासारखा फंड हा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना तयार करण्याकरता केंद्र सरकारने परवानगी दिली. कोविडकरता तो तयार झाला. 600 कोटी रुपये त्या फंडात आले. एक नवा पैसा देखील ते खर्च करू शकले नाहीत. आणि आज अवस्था अशी झाली आहे की तो फंड CAGच्या नॉर्म्सप्रमाणे कोविडकरता तयार झाला आहे, त्यामुळे इतरत्र खर्च करता येत नाही. त्यामुळे आता त्याच्या नेमकं काय करायचं या संदर्भात आमच्यासमोर प्रश्न आहे. त्यामुळे 600 कोटी रुपये आपल्या फंडात असताना, लोकांनी ते दिलेले असताना आणि लोक पटापटा मरत असताना एक नवा पैसा जे खर्च करू शकत नाही, त्यांनी कोणाला किती शहाणपण शिकवावं हे देखील ठरवलं पाहिजे. असो, यातला आरोप प्रत्यारोपांचा भाग महत्त्वाचा नाहीये. यातला महत्त्वाचा भाग असा आहे की मराठवाड्याला तातडीने आणि भरीव मदतीची गरज आहे. आणि का ते आता मी तुम्हाला दाखवते. सगळ्यात आधी जाऊया छत्रपती संभाजीनगरला. मोसंबीचा आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठण तालुका हा महापुरात होत्याचा नव्हता झालाय. फळांची गळती झाली आहे. बागांमध्ये कच्च्या मोसंबीचा खच बघायला मिळतोय. आणि आता ही भाकड झाडं ठेवून काय करायचं म्हणून हताश शेतकरी झाडांवरच कुऱ्हाड घालायला निघालेत. आता परभणीची काय परिस्थिती आहे बघूया. हे आहे गंगाखेड तालुक्यातलं सालापुरी शिवार. इथल्या शेतकऱ्यांनी लावलेला कापूस, सोयाबीन हातचा गेलाच, पण घरच्यांसाठी लावलेले मूग आणि उडीदही महापुरात वाहून गेलेत. शेतामध्ये चिखल झालाय, त्यात हातामध्ये आहे सडलेलं पीक. मजुरी परवडत नाही म्हणून एक कुटुंब स्वतःच चिखलात उतरून उरला सुरला मूग आणि उडीद शोधतंय. सोलापूर जिल्ह्यालाही पुरानं चांगलाच तडाखा दिला. सांगोला तालुक्यामध्ये कोरडा नावाची नदी वाहते आणि या नदीला हे नावच मुळी तिच्या कोरडेपणामुळे पडलंय. पण या आठवड्यात झालेल्या पावसानं कोरडा नदी ही पात्र सोडून बाहेर आली. महिम गावातील दोघांचा या पुरात बळी गेला. तन्मय ऐवळे या चौथीतल्या मुलालाही कोरडा नदीनं ओढून नेलं. तर आगलावेवाडी गावातील गंगाधर साखरे यांचाही बुडून मृत्यू झाला. तर ही काही मोजकी उदाहरणं आहेत, काही मोजक्याच कहाण्या आहेत. पूरग्रस्त भागामध्ये सगळ्याच गावात असेच दुर्दैवाचे दशावतार पाहायला मिळत आहेत. पण अशा या झाकोळामध्ये एक आशेचा किरण आज दिसू लागला. आजपासून तातडीची सरकारी मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहोचायला सुरुवात झाली. बीडच्या परळी तालुक्यामध्ये पोहनेर, तेलसमुख, बोरखेड, ममदापूर या गावांमध्ये 10 किलो गहू आणि तांदूळाचं वाटप आज सुरू झालंय. तसंच पुराचा फटका बसलेल्या कुटुंबांना तातडीने मदत म्हणून 5,000 रुपयेही दिले जाणार आहेत. आधार आणि पासबुक जमा केल्यानंतर खात्यामध्ये ही रक्कम जमा होईल असं जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केलंय. सर्वप्रथम तर दादा आल्यानंतर आणि प्रशासनाने सध्या तरी गहू 5 किलो आणि तांदूळ 5 किलो दिलेले आहे. आणि ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे अशांचे पासबुक आणि आधार कार्ड घेऊन त्यांना तात्काळ 5,000 रुपयाची मदत देण्याची प्रोसेस चालू केलेली आहे. कधीपर्यंत मिळेल साधारण 1-2 दिवसामध्ये भेटेल असं प्रशासनाच्या तर्फे आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. बरं, आता शासनाची मदत काय काय मिळाली? काय नाही बा, आता तेवढं ते घेऊन ते मिळाले. आता ते काहीच नाही अजून पुन्हा. कधी मिळाली? आज कालच्यापासून कालच्यापासून वाटप आहे, पण मी आज आणले तर
सकाळच्या परी ये सारं कापूस गेलं, सारं घरापर्यंत पाणी आलं आणि काय आमची काय हे करणार आहे म्हणून काहीच नाही राहिलं ना. आता या मदतीमुळे काही प्रमाणात तरी पूरग्रस्तांना दिलासा मिळेल अशी आशा आहे. त्याच वेळी विरोधकांची आंदोलनं आणि मागण्या तीव्र होऊ लागल्या आहेत. ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांचे सातबारा कोरे करा यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आक्रमक होत आज आंदोलनं केली. धाराशिव जिल्ह्यातील येडशी इथे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. काल उद्धव ठाकरेंनी मराठवाड्यातल्या बळीराजाची भेट घेतलेली आपण पाहिली. पूर परिस्थिती, शेतकऱ्यांचं प्रचंड झालेलं नुकसान या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी काल शेतकऱ्यांशी संवाद साधला, लोकांना धीरही दिला. आता शेतकऱ्यांसाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणखीन आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत न मिळाल्यास मराठवाड्यामध्ये मोर्चा काढण्याच्या ते तयारीत आहेत. उद्धव ठाकरे साहेबांनी एक स्पष्ट केलं, मी परत येईन पुढल्या काही काळामध्ये दिवाळीच्या आधी, आणि ही मदत जर तुमच्यापर्यंत पोचली नाही तर जनता जो निर्णय घेईल त्या निर्णयाशी मी बांधील आहे. जनता रस्त्यावर उतरणार असेल तर मी त्यांच्याबरोबरीनं रस्त्यावर उतरेन, हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. आणि बहुतेक 11 ऑक्टोबरला मराठवाड्यामध्ये या विषयावरती जो प्रचंड मोर्चा शिवसेना काढते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, त्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतील. तर आजच्या या विषयाला वेगवेगळे पैलू आहेत. मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा आहे, त्यातून मिळू शकणारी मदत किती, मराठवाड्याला नेमक्या किती मदतीची गरज आहे, सगळे महत्त्वाचे मुद्दे आहेत. आणि यावरती आपण अर्थातच आपल्या पाहुण्यांशी चर्चा करणार आहोत. परंतु या मुद्द्यांवरती प्रेक्षकांनी काय प्रतिक्रिया दिल्यात हे पाहूयात. जाऊयात मीडिया सेंटरला. काही वेचक आणि वेधक प्रतिक्रिया आपण बघणार आहोत. पहिली प्रतिक्रिया युट्यूबवरनं आहे कैलास पडोळकर यांची. आणतील पण आमदार, मंत्री, पालकमंत्री, तहसीलदार, कलेक्टर, कृषी अधिकारी, सर्वपक्षीय कार्यकर्ते आपला हिस्सा घेतील. पुढची प्रतिक्रिया पाहूयात युट्यूबवरनं. सुभाष सानप यांची. मुख्यमंत्री केंद्र सरकारकडनं महाराष्ट्रासाठी नक्कीच भरघोस निधी आणतील, कारण केंद्रात सुद्धा भाजप सरकार आहे. पुढची प्रतिक्रिया इंस्टाग्रामवरनं आहे उज्ज्वल कुमार भारतीय यांची. हीच ओल्या दुष्काळाची स्थिती गुजरातमध्ये झाली असती तर दिल्लीश्वरांनी आतापर्यंत भरघोस मदत केली असती. पुढची प्रतिक्रिया पाहतोय इंस्टाग्रामवरनं. प्रसाद माने म्हणतायत, केंद्र आणि राज्य शासनाकडनं एकच अपेक्षा आहे, कर्जमाफी केल्यावरच शेतकऱ्यांना नुकसानीचा योग्य मोबदला मिळेल. एक्सवरून प्रतिक्रिया दिलेली आहे. मराठवाड्यातील पूरग्रस्त भागासाठी केंद्र सरकारकडून निश्चितच भरघोस मदत अपेक्षित आहे. जगाचा पोशिंदा बळीराजा जगला पाहिजे. त्याच्या अडचणीच्या काळामध्ये त्याला धीर देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करेल. आणि आता वेळ झाली आहे आपल्या आजच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी, आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, भाजपचे राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे आणि शेतीतज्ञ अजित नवले यांच्याशी चर्चा आणि विश्लेषण आपण करणार आहोत. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मात्र त्याआधी आज आम्ही आपले कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना काही प्रश्न विचारले होते. त्यावर त्यांनी काय उत्तरं दिली आहेत ते आधी पाहूयात. आशिषजींना आपण प्रश्न विचारूयात. आशिषजी, आपलं स्वागत आहे. आज नक्की काय परिस्थिती आहे मराठवाड्यामध्ये, इतर भागांमध्ये काय सांगाल? मराठवाड्याची जी परिस्थिती आहे ते सर्व आता आम्ही मागील 24 तारखेला सर्व मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी वेगवेगळ्या भागामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी केलेली आहे. आणि विशेष करून मराठवाड्यात जो मोठं नुकसान झालेलं आहे तो अतिशय दुःखद आहे. या शेतकरी फार अडचणीत आहे. त्या वेदना, त्यांचं ते दृश्य पाहून मलाही खूप वेदना झाल्या. आणि निश्चितच मी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की या सर्व संकटाच्या प्रसंगी सरकार आपल्यासोबत आहे. दुःख न सहन करण्यासारखं आहे, परंतु राज्य शासनाच्या वतीने मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की सरकार तुमच्यासोबत आहे. मागील 3-4 वर्षामध्ये आपण पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना जे मदत करण्यासाठी राज्य शासनाने जे निर्णय घेतलेले आहे ते फार सकारात्मक आहे. आपण जे सततचा पाऊससारख्या अशा अनेक आपत्ती आहे की ज्या निकषात बसत नव्हत्या NDRFच्या, परंतु आपण राज्य सरकारने 14 जी आपत्ती आहे त्याच्यापेक्षा जास्तची आपत्ती राज्य सरकारने देखील
म्हणजे सतत थंडीमुळे होणारा नुकसान किंवा सततचा पाऊस हे निकषात बसणारं नव्हतं, ते आपण बसवलेलं आहे. आणि जेव्हा ही बाब लक्षात आली की HDRF NDRFच्या निकषाचा बाहेर जाऊन देखील आपण मदत केलेली आहे. त्यामुळे निकष हे शेतकऱ्यांसाठी कागदावर जरी असले, परंतु जेव्हा गरज पडले तेव्हा आपण निकषाचा बाहेर जाऊन देखील मदत करतो. आणि कधी शेतकऱ्याला आम्ही सर्व शेतकऱ्याचे प्रतिनिधी तुमचं नेतृत्व करण्यासाठी राज्य सरकारमध्ये असताना कुठल्याही पद्धतीने बरोबर आहे आशिषजी, पण त्याचबरोबर हे निकष बाजूला ठेवलेले असताना सुद्धा पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत जशी पंजाब सरकारने केली आहे तशीच इथे सुद्धा महाराष्ट्रात केली जावी अशी मागणी उद्धव ठाकरेंसह सगळ्याच विरोधकांनी केली आहे. तर त्या अनुषंगाने काय सांगाल? नाही, ते मागणी त्यांच्या मागणीकडे आम्ही म्हणजे त्यांच्या मागणीला काही महत्त्व नाही, कारण की सरकार त्यांच्या मागणीच्या पुढे जाऊन मदत करत आहे. आज जर आपण या ठिकाणी विचार केला तर आपल्याला मी सांगू इच्छितो की आपण शेतकऱ्यांचं 7.5 हॉर्सपॉवरचं इलेक्ट्रिकचं बिल माफ केलं. त्याचा एकूण जो राज्य सरकारचा जो जी लायबिलिटी सरकारने वीज सवलतीची घेतलेली आहे ती दिलेली आहे ती 19,000 कोटीची झालेली आहे. आपण केंद्र सरकार सुमारे 2,40,000 कोटीची रासायनिक खताची सबसिडी देत आहे. आपण धानाचा बोनस हा प्रत्येक शेतकऱ्याला यावर्षी आता आपल्या सर्वांना कल्पना आहे की तो दिलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये. कांदे खरेदी असो, सोयाबीन खरेदी असो, याच्यामध्ये सरकारने मोठी गुंतवणूक केलेली आहे. व्याज सवलत आपण मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना देतो. त्यासोबतच जशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होते, आपल्या कृषी बजेटच्या बाहेर जाऊन आपण मागच्या वेळेस 1 रुपये पीक विमा योजना सुरू केली. त्या पीक विम्याच्या माध्यमातून मोठी मदत शेतकऱ्यांना केलेली आहे. आणि मला या माध्यमातून सर्व शेतकऱ्याला सांगायचं आहे की आपण इतर राज्याच्या निकषाकडे आपल्याला जास्त लक्ष द्यायची गरज नाही. आपल्या राज्यामध्ये आपण जास्तीत जास्त मदत कशी देता येईल. 50,000 रुपये हेक्टरी मदत म्हणजे ती फक्त 20,000 रुपये एकर या संदर्भात झालेली आहे. आपल्या शासनाने शेतकऱ्यांसाठी जे केलेला खर्च आणि गुंतवणूक आहे आणि शेतकऱ्यांसाठी जो आपला बजेट आहे त्या बजेटीच्या बाहेर जाऊन आपण जे खरेदी करतो किंवा भावांतर योजनेसारखी जी आपली खरेदी आहे किंवा कांदा खरेदी आहे किंवा पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना असेल किंवा विजेची सबसिडी असेल किंवा पीक विम्यामधला शेतकऱ्यांचा सहभाग आपण भरत असेल किंवा अशा पद्धतीचे NDRF HDRFची नुकसान भरपाई असेल किंवा HDRF NDRFच्या निकषाच्या बाहेर अर्थसंकल्पातून आपण जे शेतकऱ्याला मदत करतो ती मदत देशाच्या कुठल्याही राज्यापेक्षा आपली मदत उत्तम आहे आणि ती जास्त राहते. त्यामुळे इतर राज्याशी आपल्याला तुलना करण्यापेक्षा आपण आपल्या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या सोबत ताकदीने जास्तीत जास्त मदत कशी करता येईल आणि शेतकऱ्यांच्या क्षेत्रामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक कशी करून देता येईल हा आपला प्रयत्न आहे. विरोधकांना स्वतः सत्तेमध्ये असताना त्यांनी मदत केली. कोविडसारखा संकट असताना कशा पद्धतीची अवस्था राज्याच्या लोकांची होती, परंतु शिंदेसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि देवेंद्रजी हे आता नव्यानं मुख्यमंत्री झाल्यानंतर सदैव महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आपण सर्वात पुढे राहतो आणि तो महाराष्ट्राचा उच्चांक निश्चितपणे कायम राहील हे मी आपल्याला सांगू इच्छितो. नक्कीच आशिष जयस्वालजी, तुम्ही आज वेळात वेळ काढून आमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता आपण याच संदर्भातला प्रश्न घेऊन जाणार आहोत अंबादास दानवे यांच्याकडे. दानवेजी, तुम्ही आता ऐकलत की काय म्हणाले राज्यमंत्री महोदय आणि त्याचबरोबर आज मुख्यमंत्री काय म्हणाले ते सुद्धा तुम्ही ऐकलेलं होतं. तर या अनुषंगाने तुम्ही काय म्हणाल की मराठवाड्याला दिल्लीकडनं अपेक्षित मदत मिळेल का किंवा एकूणातच अपेक्षित मदत पोहोचेल का? सगळ्यात आधी आता जे मंत्री महोदय बोलले पूर्णपणे चुकीचं असत्य बोललेले आहेत. हे ज्यांनी सांगितलं की काही राज्यांनी 50,000 रुपये हेक्टरी मदत केलेली आहे, ही तर काहीच नाही असं बोलले ते. तर माझं म्हणणं काहीच नसेल तर तेवढीच आपण आपल्या राज्यांनी द्यावी. कारण हे सगळं तुम्ही लाईटचं सांगताय, एवढ्या HP मोटरला आपण लाईट बिल देत नाही, लाईट बिल घेत नाही, त्याच्यानंतर वेगवेगळ्या योजना सांगतायत. परंतु आत्ताच्या घडीला नैसर्गिक आपत्तीमध्ये ज्या पद्धतीनं नुसतं मराठवाड्यामध्ये नव्हे तर माझ्याकडे पूर्ण महाराष्ट्रातल्या किती सगळ्या जिल्ह्याची जवळपास 29 जिल्ह्याची डिटेल माहिती माझ्याजवळ आहे. या सगळ्या ठिकाणी किती हेक्टर जमिनीचं नुकसान झालं हे डिटेल्स माझ्याजवळ आहे आत्ताच्या घडीला. आणि असं असताना NDRFचं तर अजून NDRFचं कुठं काय झालं?
SDRFच्या निकषानुसार आत्ताच्या घडीला घोषणा सरकारने केलेली आहे. SDRFच्या, NDRFच्या नाही. SDRFने द्यावं, NDRFच्या मदतीच्या करावी अशा प्रकारची मागणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींनी केंद्राकडे केलेली आहे. अजून NDRFचं कोणती घोषणा नाही झालेली माझ्या. बरोबर आहे, पण आता या दिल्ली दौऱ्यातनं आणखीन काही हातात लागेल, जास्त मदत मिळेल, NDRFचे सुद्धा याच्यामध्ये मदत आणखीन वाढेल आणि ती सुद्धा जास्तीत जास्त पातळीवरती मिळेल असं आपल्याला वाटतं का? गुजरातला झालं असतं तर ताबडतोब मिळालं असतं, पण ते महाराष्ट्रात झालेलं आहे. त्यामुळे अजून महाराष्ट्राला एवढ्या सगळ्या घटना होऊन कित्येक लोक मृत्युमुखी पडले, कित्येक जनावरं वाहून गेले, लोकांची घरं दारं उद्ध्वस्त झाली, तरी अजून दिल्लीचं लक्ष नाही. गुजरातमध्ये जर शिंक जरी आली असती तर आतापर्यंत हजारो कोटी रुपये सरकारने मंजूर केले असते. अंबादासजी, खासदार अनिल बोंडे आपल्या सोबत आहेत, त्यांना आपण विचारूया की हा अंबादास दानवे यांचा आरोप तुम्हाला पटतोय का? गुजरातमध्ये जर हे झालं असतं तर लगेच मदत मिळाली असती. हॅलो, बरं, आपण अंबादासजी आपण पूर्ण करा, त्यानंतर आपण अनिलजींकडे जाऊया. नाही, मला तुम्ही बोलू देत असाल तर मी तुमच्या चॅनलवर बोलेन, नाही तर बोलणार नाही. तुम्हाला बोला अंबादासजी, बोला. बोलू द्या. मला पूर्ण विचारलं तर मला पूर्ण करू द्या, नाही तर मग मी बोलणार नाही. मग तुम्ही त्यांच्याशीच घ्या. बोला प्लीज बोला, आपण बोला. आणि तुमच्या प्रश्नाला तुम्हाला जसं अपेक्षित उत्तर मी नाही देणार, मला जसं वाटतं तसं उत्तर मी देईल, तेही तुम्हाला सांगून टाकतो. आता करा बोला, आम्ही ऐकतोय. पुढच्या मी नंतरच्या प्रश्नाला उत्तर देईल. नाही ठीक आहे, आता बोला, बोंडे साहेबांचं घ्या तुम्ही, मी नंतर बोलेल. आता बरं, अनिल बोंडेजी पुन्हा त्या मुद्द्यावरती येते, जो एक मुद्दा त्यांनी मांडलेला होता की गुजरातला अशा पद्धतीने जर पूर आला असता तर केंद्रातनं लगेच मदत मिळाली असती. तुम्ही काय म्हणाल त्याबद्दल? प्रधानमंत्र्यांना संपूर्ण देश एकसारखा आहे, गुजरात असो किंवा महाराष्ट्र असो, आणि संवेदनशील आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या आपत्ग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीला ताबडतोब गेले. उपमुख्यमंत्री पण गेले, दोन्ही उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री पण गेले, कृषी राज्यमंत्री पण गेले आणि इतर मंत्र्यांनी सुद्धा दौरा केला. आणि एवढंच नाही तर जो त्या मदतीची, केंद्राच्या मदतीची वाट न पाहता 2200 कोटी रुपये वित्त विभागाने कलेक्टरच्या खात्यामध्ये वर्ग केले आणि कलेक्टरच्या खात्यामध्ये वर्ग करून आता मदत वाटणं सुरू झालेली आहे. अंबादासजी दानवेंना एवढंच मी विचारू इच्छितो, काल मी विजय वडेट्टीवारांची मुलाखत पाहत होतो. मला राजकारण करायचं नाही आहे, कारण शेतकऱ्याचं दुःख मोठं आहे, पण या काँग्रेसवाल्यांना, विरोधीवाल्यांना मुहूर्त नाही सापडत. काल विजय वडेट्टीवार म्हणत होते 2-3 दिवसात आम्ही दौरा करू, आम्ही सांगितलं आहे, आणि 2-3 दिवसानंतर अजून पाऊस येणार आहे आणि त्याच्यामुळं तेव्हा दौरा करू, अशी वाट पाहिली का मुख्यमंत्र्यांनी? मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांना ताबडतोब मुंबईलाही निवेदन दिलं. आज प्रधानमंत्री महोदयांसोबत चर्चा केली आणि केंद्राचं पथक ताबडतोब येत आहे आणि ही सगळ्या राज्यामध्ये ही सेम SOP आहे, हे यांनाही माहीत आहे. खरं जर पाहिलं तर म्हणजे उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर ते 50,000ची 1 लाखाची मदत मागत होते आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर याच धाराशिवमध्ये मी किसान मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून गेलो होतो, तर 2,000चा नाही 1,000चा चेक दिला होता यांनी, उद्धवजी ठाकरेंनी, आणि त्याही शेतकऱ्यांनी तो झिडकारून लावला होता की 1,000 आम्हाला काय देता. आणि आता उद्धवजी ठाकरे जर सांगत असतील, पण आज तर कलेक्टरचे पैसे गेले, बरं जे काही निकष असतील, सततचा पाऊस धरून त्याला मदत द्यायला तयार आहे. ज्यांचं घर पडलं असेल, घरामध्ये पाणी गेलं असेल, अन्नधान्य ओलं झालं असेल, अनिलजी, मदतीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न सुरू आहेत. बरोबर आहे. एवढं संवेदनशील असल्यानंतर माझं एवढंच म्हणणं आहे, एवढं संवेदनशील असल्यानंतर हे विरोधक का असंवेदनशील आहे? बरं, आपण या मुद्द्यावरती पुन्हा येऊया. तुमच्या दोघांची पुन्हा एकदा मी चर्चा करणार आहे, पण आता मी शेतीतज्ञ अजित नवले यांच्याकडे जाणार आहे. अजितजी, ज्या पद्धतीने आता मदत मिळती आहे किंवा मदतीची आशा आहे कुठेतरी केंद्रातनं, ते पाहता मदत किती गरजेची आहे आणि जी मिळते ती पुरेशी असणार आहे का? काय सांगाल? हे बघा, सबंध महाराष्ट्राचं जे आज चित्र आहे, त्यामुळे मदतीपुरता हा विषय आता सीमित राहिलेला नाही. हा सबंध ग्रामीण भाग आणि शेती पुन्हा नव्यानं उभं करण्याचा मुद्दा निर्माण झालेला आहे. किल्लारीमध्ये ज्या प्रकारे भूकंप आला आणि त्यातून सगळा प्रदेश नष्ट झाला, त्यावेळी घरं बांधण्यापासून सुरुवात करावी लागली. दुर्दैवानं ज्या प्रकारची धरणं फुटली आहेत,
शेती वाहून गेलेली आहे, माती खरवडून गेलेली आहे, घरं पडलेली आहेत, गोठे वाहून गेलेली आहेत, जनावरं वाहून गेलेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला मदतीपुरता मुद्दा नाही. हे सगळं आपण जर उभं केलं नाही तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्थाच याच्यामुळे धोक्यात येणार आहे. त्यामुळे मदतीच्या पलीकडे जाऊया, नंबर 1. नंबर 2, मी आपली ही चर्चा ऐकत होतो त्यावेळी जयस्वाल साहेब असं म्हणाले की आम्ही इतर राज्यांशी तुलना करू नका, आम्ही खूप मदत केली आहे. ते म्हणत होते की आम्ही खतांना दिले, विजेला दिले. राज्य सरकारने हे समजून घ्या की तुम्ही खताला दिले, विजेला दिले, बियाणांना दिले, ते सगळं पाण्यात गेलेलं आहे, वाहून गेलेलं आहे. ते काहीही शिल्लक शेतकऱ्यांकडे राहिलेलं नाही. काय मदत करायला पाहिजे? मी ऐकत होतो एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या बाबत. एनडीआरएफचा निकष जो आहे तो आहे कोरडवाहू शेतीला एका हेक्टरला सरकार म्हणतंय आम्ही 8,500 रुपये देणार. एका हेक्टरमध्ये 8,500 म्हणजे मॅडम एका गुंठ्याला 85 रुपये. एक थाळी सुद्धा, जेवणाची एका वेळची थाळी सुद्धा 85 रुपयात येणार नाही. त्यामुळे दुःख केवढं आहे आणि मदत किती दिली जाते ते बघा. अनिल बोंडेजी माझे मित्र आहेत, परंतु ते आता सांगत होते की मदत मिळायला लागलेली आहे. बरोबर ती मदत बरोबर आहे अजितजी, तुम्ही आकडेवारीच्या माध्यमातून खूप उत्तम पद्धतीने अधोरेखित केलंय की किती जास्त मदतीची गरज आहे आणि मला असं वाटतं की त्यामुळेच विरोधक आक्रमक होताना दिसत आहेत. हाच मुद्दा घेऊन मी दानवेजींकडे पुन्हा एकदा जाते की शिवसेनेकडनं मराठवाड्यासाठी मोर्चाची घोषणा करण्यात आलेली आहे, तर याचं स्वरूप कसं असणार आहे, कशा कशा पद्धतीने मागण्या मांडल्या जातील, कोण कोण सोबत असेल? नाही, अजून मोर्चाची घोषणा आम्ही केलेली नाही. सरकारने घोषणा केलेली आहे जी, याची आम्ही वाट बघतोय. सरकारलाही काम करायला संधी दिली पाहिजे. इमिजिएट मोर्चा वगैरे त्याची काही आवश्यकता नाही असं आमचं मत आहे. वाट पाहू, त्याला एक आठवडा जाऊ देऊ, अजून दसरा आहे, सणवार जाऊ देऊ, एक आठवडाभर वाट पाहू नंतर. कारण असं आम्ही काही मोर्चा वगैरे नाही. उद्धवजी ठाकरे साहेबांनी रस्त्यावर उतरू जर मदत मिळाली नाही तर अशी घोषणा केली. त्यामुळे कोणता मोर्चा वगैरे अजून घोषणा झाली नाही. कारण सरकारला या कामी काही असं नाही की आज डिक्लेअर झालं उद्या खात्यात पैसे जाईल, हे आम्हाला कळतं. याला थोडंसं एक आठवडाभर सरकारला वेळ द्यायचं आम्ही ठरवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जर सरकारने कारवाई केली नाही तर निश्चित रस्त्यावर उतरू शेतकऱ्यांसाठी. मला असं वाटतं ही भूमिका आमची आहे. मोर्चा वगैरे इतक्या इमिजिएट, कारण आत्ताच्या घडीला शेतकऱ्यांना मदत सगळ्या पक्षाने, मी तर आता याच्यात राजकीय बिलकुल घेऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे. आत्ताच्या घडीला सर्व शेतकऱ्यांना मदत कशी पोहोचेल, ज्या ज्या पद्धतीची आवश्यक असेल ते पाहण्याची आवश्यकता आहे. पॉलिटिकल पोळ्या आपल्यानंतर भाजत बसून नंतर निवडणुका आहेत. आत्ताच्या घडीला लोकांना या राजकारणात न ओढता यांना मदत ज्या ज्या पद्धतीची, काही जणांना मानसिक मदतीची गरज आहे, काही जणांना वेगवेगळ्या पद्धतीची मदतीची गरज आहे. ती मदत पोहोचणं मला असं वाटतं आत्ताच्या घडीला आवश्यक आहे. त्याच्यात सगळ्यांनी काम करावं असं मला तरी वाटतं. बरं, पण याला जोडून एक असा प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे या मोर्चाची बद्दल वाच्यता खरं तर आज संजय राऊत यांनी केली होती म्हणून हा प्रश्न विचारला. पण जर आठवडाभराचा वेळ तुम्ही सरकारला देत असाल तर त्यामध्ये नक्की मागण्या काय असतील, म्हणजे कशा पद्धतीने जर मदत मिळाली तर मोर्चा काढला जाईल किंवा काढला जाणार नाही, असे काही निकष तुम्ही ठरवलेत का? आता माझे मित्र अजित नवले साहेबांनी जे सांगितलं की याच्यात जे निकष आहे, त्याच्या आधी मला असं वाटतं बोंडे साहेब बोलले होते वडेट्टीवार किंवा काँग्रेस काय बोललं याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. आमचं शिवसेना स्वतंत्र आमचा विचार आहे, स्वतंत्र आमची कार्यपद्धती, त्यामुळे काँग्रेस काय बोलले याच्यात आम्ही जात नाही. परंतु आत्ताच्या घडीला जे एनडीआरएफचे निकष आहे, कोरडवाहूला आता अजित नवले सांगितलं 85 रुपये गुंठा मिळणार आहे, बागायतीला 17,000 रुपये म्हणजे एकरी 6,800. आता तुम्हाला सांगतो की या सगळ्या ह्याच्यामध्ये जर घर पडझड झाली तर 1,20,000 रुपये, अंशतः पडझड झाली तर 4,000 रुपये. कोणते घर बांधलं जातं? गोठ्याला 3,000 रुपये. सरकारची योजना आहे MREGSची, गोठ्याला 3 टप्प्यात 87,000ची एक योजना आहे, 1,47,000ची एक योजना आहे, 2,21,000ची एक योजना आहे. आणि आता याच्यात SDRFच्या निकषानुसार किंवा NDRF निकषानुसार जनावरच्या गोठ्याला 3,000 रुपये मिळतात. मुद्दा आमचा इथंच आहे. मुद्दा इथं आहे की आत्ता पंजाबमध्ये ज्या पद्धतीनं अतिवृष्टी झाली तर पंजाब राज्यामध्ये हेक्टरी 50,000 रुपये देण्याची घोषणा पंजाब राज्याने केली, त्याची मदत सुरू झाली. मूळ मुद्दा हा आहे. आता यावेळेस आणखी एक मुद्द्याकडे मी येतो की जे इन्शुरन्स मिळत होतं, पीक विमा होता, पंतप्रधान पीक विमा योजना, 4 ट्रिगर होते. याला 4 ट्रिगर होते. सरकारने 3 ट्रिगर बंद केले. आता फक्त 1 ट्रिगर ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळे पीक विम्याचा फायदा मिळणारच नाही शेतकऱ्यांना. बरोबर. सरकारने कधी कधी 1 रुपयात पीक विमा कोणी मागितला नाही तरी सरकार देतो.
आणि आता विम्याची गरज असताना, सगळे ट्रिगर सुरू ठेवण्याची आवश्यकता असताना सरकारने 3 ट्रिगर बंद केलं. फक्त उंबरठा उत्पन्नावर आधारित पीक विमा ठेवला. मला वाटतं या सगळ्या मुद्द्यात सगळे जे 4 ट्रिगर आधीचे होते ते सुरू केली पाहिजे. जशी पंजाब सरकार, जर पंजाब राज्य किती मोठे, महाराष्ट्राच्या मानाने काय म्हणजे कोणत्या राज्याला आपण कमी लेखू नये, पण पंजाब आणि महाराष्ट्र जर बरोबर केलं तर पंजाब आपल्या एका विभागा इतकं सगळं त्याचा कारभार आहे. असं असताना ते राज्य 50,000 रुपये पर हेक्टरी देतं. आपले अर्थमंत्री राज्याचे म्हणतात की राज्याला पैशाची अडचण नाही, राज्य आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. मग आपण ते का देत नाही? आता कोल्हापूर, सांगली, मिरजला जेव्हा उद्धवजींचं सरकार असताना सगळे निकष बाजूला सारून मदत दिली होती. मला बोलावं लागतं, तसं पॉलिटिकल बोलू नये हे माझं मत आहे, परंतु त्यावेळेसच्या सरकारने अशा पद्धतीनं निकष बाजूला ठेवले. आत्ता मला असं वाटतं या निकषात न बसता सगळं, आता जमीन खडून गेली, बोंडे साहेब आहेत इथं. बोंडे साहेबांनी मला सांगावं की जमीन खडून गेल्यानंतर तिला बनवायला किती वर्ष लागतात आणि तिला खर्च किती होतो. आता याच्यानुसार आपण किती देतो? खडून गेली जमिनीला 47,000 रुपये मॅक्झिमम 47,000 रुपये, मिनिमम 5,000 रुपये. मला बोंडे साहेबांनी सांगावं, 1 एकर जमीन जर नीट करायची तर 4-5 वर्ष जातात. ती जमीन नीट करायची तर त्याच्यावर 4-5 लाख रुपये खर्च येतील 4-5 वर्षामध्ये. आता याच्यात या 47,000 मॅक्झिमम मदत आहे ती, मिनिमम 5,000 सुद्धा आहे, म्हणजे कोणाला 20 मिळू शकते, कोणाला 25 मिळू शकते. आता अशा वेळेस शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? मागणी नाही केली पाहिजे सरकारकडे. शेवटी सरकार हे सरकार असतं, मायबाप म्हणतात, सरकारला मायबाप म्हटलं जातं, आणि म्हणून या मायबाप सरकारकडे मागणी शेतकरी करणारच. बरं अंबादासजी, मला असं वाटतं की हा प्रश्न घेऊन आपण अनिलजींकडेच जाऊया की जसं त्यांनी असं म्हटलं की कमीत कमी 5,000 आणि जास्तीत जास्त 47,000 खरडलेल्या जमिनीसाठी मिळू शकतात, हे पुरेसे आहेत का? त्यांच्या प्रश्नाला काय उत्तर द्या? नाही, खरंच शेतकऱ्याचं नुकसान जे असतं ते कोणतंच सरकार पुरेपूर देऊ शकत नाही, देत नाही का देऊ शकत नाही. कारण शेतकऱ्याची जमीन खरडलेली 47,000 रुपये, पण अगोदरच्या काळामध्ये फार कमी होती ना. आणि 47,000 रुपये, आज पंजाबची तीच परिस्थिती होती की पंजाबच्या पूर्ण जमिनीचा वरचा स्तर पूर्णतः खरडून गेला होता, आणि म्हणून 50,000 रुपये प्रति हेक्टर त्यांनी दिली. आणि आजही आपल्या इथे तिथल्याप्रमाणे जे सिंचित आहे, कारण पंजाबमध्ये 100% सिंचन आहे, सिंचनाप्रमाणे तीच मदत होते आहे 50,000. आणि त्याशिवाय इथे 0 उत्पन्न होईल, उंबरठा उत्पन्न 0 राहील, आणि त्याच्यामुळे पीक विम्याचं सुद्धा मिळेल. तरी मी म्हणतो की माननीय मुख्यमंत्री अनिलजी, पंजाब सरकार जर 50,000 रुपये देऊ शकतं तर महाराष्ट्र सरकार का नाही देऊ शकत? तेच सांगतोय. म्हणजे कंपॅरिझन जर केलं तर तीच कंपॅरिझनची सिंचनाची मदत ती 50,000 जाते, कारण पंजाबमध्ये 100% सिंचन आहे आणि त्याप्रमाणे ती मदत जाते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्याशिवाय पीक विमा, कारण अशा ठिकाणी उंबरठा उत्पन्न 0 येतं आणि त्याच्यामुळे पुरेपूर पीक विमा मिळण्याची शक्यता असते, आणि पुरेपूर पीक विमा त्या लोकांना मिळेल. आणि म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जसं नवलेजींनी सांगितलं की 2 टप्प्यामध्ये ह्या गोष्टी केल्या जातात. कोणतंही सरकार असो, एक म्हणजे तातडीची मदत, आणि ती अतिशय आवश्यक असते. आणि या दिवाळी दसऱ्याच्या सणामध्ये तातडीचं त्यांचं घरचं दुःख कमी झालं पाहिजे, कमीत कमी सुसह्य झालं पाहिजे. या संदर्भातली त्यामुळं घोषणा किंवा या संदर्भात सातत्याने माहिती मिळतीये सरकारच्या वतीने. त्याच्याबद्दल तर संवेदनशीलता विरोधकांनी दाखवावी. कारण की मला आठवतं उद्धव साहेबांच्या काळामध्ये दिवाळीच्या दिवशी आम्हाला आंदोलन करावं लागलं होतं, कारण शेतकऱ्यांना मदत नव्हती मिळाली, दानवे साहेब. आणि त्यामुळे नंतरचा टप्पा हा पूर्णतः नक्की. अनिलजी, आपण पुन्हा या मुद्द्याकडे येऊया, पण मी आता अजितजींकडे जाते आणि मला असं विचारायचं की आता ज्या पद्धतीने अनिलजींनी वेगवेगळे निकष सांगितले, मुद्दे सांगितले, त्यातून खरोखरच पंजाब सरकारपेक्षा जास्त मदत महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना करणार आहे, तुम्हाला असं वाटतंय? तसं झालं तर आम्ही महाराष्ट्र सरकारचं मनापासून स्वागत करू. पंजाबचे आणि SKMचे अनेक नेते विदर्भामध्ये आले, आम्ही त्यांच्या बरोबर 4 दिवस फिरलेलो आहोत. त्याच्यामुळे तिथे काय काय चाललंय याचा बरोबर अंदाज आणि अभ्यास आमचा आहे. दानवेजी जसं म्हणाले तसं प्रति हेक्टरी 50,000 रुपयाची मदत ही पीक नुकसान भरपाई आहे. प्रत्यक्ष शेती उभी करण्यासाठी तिथे वेगळ्या प्रकारची योजना आणली गेली आहे, वेगळ्या प्रकारची मदत केली गेलेली आहे. त्या सर्व प्रकारच्या मदती जर महाराष्ट्रात झाल्या आणि त्यापेक्षा जास्त चांगलं काम महाराष्ट्रात झालं तर नक्कीच स्वागत आहे. रोजगार हमीच्या अंतर्गत या सगळ्या शेती उभी करण्यासाठीची कामं काढली पाहिजेत.
विहिरी बुजून गेलेल्या आहेत त्या पुन्हा खणाव्या लागणार आहेत, बांध बंदिस्ती करावी लागणार आहे, धरणं बांधावी लागणार आहेत. ही सगळी कामं रोजगार हमीच्या अंतर्गत देऊन रोजगार ग्रामीण मजुरांना उपलब्ध करून देणं आणि शेती, मग ती स्वतःची खाजगी शेती सुद्धा शेतकऱ्याची असेल ती सुद्धा रोजगार हमीतून उभी करण्यासाठी पुढे येणं, असं व्यापक कार्यक्रम घ्यावा लागणार आहे. राजकारणाच्या पलीकडे जावं लागणार आहे, आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडे जावं लागणार आहे, कारण हा महाराष्ट्र परत एकदा उभा करण्याचा प्रश्न आहे. बरोबर, नक्कीच. अजितजी, या आरोप प्रत्यारोपांच्या मुद्द्यावरच मला अंबादासजींना एक प्रश्न विचारायचा आहे की अशा पद्धतीचं राजकारण विरोधकांकडनं कुठेतरी सुरू आहे. 5व्या दिवशी विरोधक उतरले आणि त्यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली, अशा पद्धतीचे आरोप केले जात आहेत. राजकारण करू नका असं दोन्ही बाजूने म्हटलेलं जात आहे. तर या सगळ्यावरती अंबादासजी, तुम्ही विरोधी पक्ष नेते राहिलेले आहेत, तुम्हाला काय वाटतं आता सध्या कशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी भूमिका घेणं गरजेचं आहे? हे पहा, सत्ताधारी पक्षाचे लोकही भेटतात, विरोधी पक्षाचे लोक भेटतात. लोकांना मदतीपेक्षा बऱ्याच ठिकाणी सहानुभूतीची सुद्धा आवश्यक असतात. जसं स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी, तशा पद्धतीनं जर आपल्या जवळच्या शेतकऱ्यांना जाऊन भेटलं, थोडंसं धीर दिला, बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात वाईट विचार येतात. मला वाटतं अशा वेळेस आपण या गोष्टी सगळ्यांनीच करण्याची आवश्यकता. राजकारण केलं नाही पाहिजे, या सगळ्या विषयाची मी 100% सहमती करूच नाही. आम्ही पण नाही करणार नाही. परंतु अशा काळामध्ये मला असं वाटतं एक उपप्रश्न घेते याच्यामध्ये की आजच असं म्हणलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी की सीएम केअर फंड जो होता कोरोना काळात तयार केलेला उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये, त्याच्यामध्ये 600 कोटी पडून आहेत आणि ते आम्हाला वापरता येत नाही. तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? वापरले पाहिजे ना. सीएम केअर आहे आणि पीएम केअर पण आहे. त्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये सगळ्या लोकांनी महाराष्ट्रातल्या, विशेषतः भारतीय जनता पार्टीने पीएम केअरला निधी पाठवला होता. त्याचं माहितीच्या अधिकारात विचारल्यावर जसं आता सीएम साहेब सांगतात की 600 कोटी आहेत, तर पीएम साहेबाच्या ह्याच्यात पीएम केअरमध्ये किती कोटी आहेत हे कळालं पाहिजे. आणि मला असं वाटतं असे सीएम केअर असेल किंवा पीएम केअर असेल, हे यावेळेस कामाचे नाही तर कोणत्या वेळेस कामाचे. आणि 600 कोटीने याच्यात काही होणार नाही. जवळपास आता समजा पूर्ण महाराष्ट्राचा आकडा घेतला तर जवळपास 21,36,000 हेक्टर एवढी जमिनीचं नुकसान झालं आहे. त्यातलं मराठवाड्याचं 12,41,000 हेक्टर जमीन आहे. आता एवढ्या हेक्टर जमिनीचं नुकसान झालं असेल तर मला वाटतं 600 कोटी आणि 2200 कोटी. माझ्याकडे एक आकडेवारी जर वेळ असेल तर सांगतो की मागच्या काळातले अजून जी घोषणा केली सरकारने तशीच बाकी आहे. अवेळी पावसाची मार्च 2024ची 551 कोटी रुपये बाकी आहे. जून ऑक्टोबर 2023ची 1277 कोटी बाकी आहे. मी सगळे आकडे वाचले तर अजूनही सरकारने घोषणा केलेल्या जेवढा निधी आहे 2022 पासूनचा 13,819 कोटी रुपये शेतकऱ्यांना दिलेलेच नाही आहे. त्याचं माझ्याकडे डिटेल्स आहे आत्ताच्या घडीला. सगळे पार शेवटचं आत्ताचं जुलै ऑगस्ट 2024चं सततच्या पावसापर्यंत जर सगळे मोजले तर 13,819 कोटी रुपये अजून पूर्वीचेच या सरकारचे, आत्ताच्या सरकारचे देणं बाकी आहे. उद्धवजीच्या काळातले सुद्धा मला असं वाटतं 15 कोटी आणि 54 लाख, म्हणजे असे 50, 60, 65 कोटी ते सुद्धा बाकी आहे. मी काय फक्त याच सरकारविषयी बोलत नाही, पण आत्ताच्या सरकारचे 13,819 कोटी बाकी आहे आणि उद्धवजींच्या काळातल्या सरकारचं सुद्धा अजून 65 कोटी रुपये देणं बाकी आहे. मी याच्यात राजकीय नाही सांगत, पण किमान हे पैसे तरी सरकारने दिले का? आणि म्हणून जनतेचा याच्यावर विश्वास नाही, हे माझं सगळ्यात महत्त्वाचं सांगणं. तुम्ही आता 21,36,000 हेक्टर जमीनला जर मदत दिली तर किती पैसे लागेल? लावा. 2200 कोटी कुठे जातात हे? बरं, हे फक्त जमिनीपुरतं बोलतोय आपण, अजून घराचं बोलत नाही आपण. जनावरं, म्हशी वाहून गेल्या, प्रत्येकाच्या गायी वाहून गेल्या, कित्येक लोक. बरोबर आहे, याच्याविषयी आपण बोलत नाही. नक्की नक्की कोणाच्या गायी वाहून गेल्या, बैल वाहून गेले, त्याच्याविषयी आपण आज बोलत नाही. ह्याच्यामध्ये अनेक मुद्दे आहेत, अनेक पदर आहेत, अनेक पैलू आहेत आणि त्याचबरोबर नुकसान खूप मोठं आहे. त्यामुळे आकडेवारी सुद्धा जास्त असणं गरजेचं आहे, हे सर्वांनाच पटतंय. म्हणूनच केंद्राकडनं आणखीन मदत मिळते का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. मला असं वाटतं की आज या विषयावरती आपण खूप वेगवेगळे पैलू पाहिलेत. आपण इथे आलात आणि त्याचबरोबर महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता ह्यातूनच आणखीन चांगली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, सर्वसामान्यांकडनं सुद्धा मदत होईल अशी आपण आशा करूया आणि त्याचबरोबर केंद्रातनं मदत होईल अशी आशा करूया. खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान आपण सातत्याने पाहतोय, त्यावर हळहळतोय. राज्यातल्या हायवेवरून वाहणाऱ्या नद्या, खरडली गेलेली शेतं, वाहून गेलेली पिकं, घरं, जनावरं आणि माणसंही आणि नैराश्याच्या शेवटच्या टोकापाशी आलेला शेतकरी
आता या मुसळधार पावसाचा धाराशिव जिल्ह्याला सर्वात जास्त तडाखा बसलेला असताना, शेतकरी आसमानी संकटात सापडलेला असताना इथले जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी एका कार्यक्रमात नाचताना दिसले तर तुम्ही काय म्हणाल? झालं असं की धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार आणि उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी सकाळी शेतकऱ्यांच्या बांधावरती पाहणी केली. मग रात्री तुळजापुरामध्ये नवरात्र महोत्सवात ते सहभागी झाले. यावर खरं तर कुणाची काहीच हरकत नाहीये, पण पुजार आणि जाधवांनी स्टेजवरती गाण्यावरती ठेका धरला आणि नाचाच्या काही स्टेप्सही केल्या आणि हा व्हिडिओ क्षणात व्हायरल झाला. वादाला तोंड फुटलं. विरोधकांची टीका आणि सत्ताधाऱ्यांनी कान टोचल्यानंतर धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारा यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मंदिर संस्थांचा अध्यक्ष या नात्यामुळे कलाकारांच्या आग्रहामुळे स्टेजवरती गेलो. कलाकारांना प्रोत्साहन देताना तल्लीन झाल्यामुळे हा प्रकार घडला. यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, अशा आशयाची प्रेस नोट पुजार यांनी जारी केली आहे. आणि याबरोबरच 0 आवरमध्ये आपण पाहूयात आम्ही विचारलेल्या प्रश्नाला तुम्ही काय कौल दिलाय. जाऊयात पोल सेंटरला. आमच्या प्रश्नाला एकूण 12,000 मतांची प्रतिक्रिया, 12,000 मतांचा रिस्पॉन्स आलेला आहे आणि त्यामध्ये 65% लोक म्हणतायत की मराठवाड्यासाठी भरघोस मदत मुख्यमंत्री केंद्रातून आणू शकणार नाहीत असं त्यांचं मत आहे आणि 35% लोकांना असं वाटतंय की भरघोस मदत येईल. आणि याबरोबरच 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा एकदा नव्या विषयासह भेटणार आहोत. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.